तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज सर्वांचा लाडका देव बकासूर आपल्या चिपळूणमध्ये दाखल होणार आहे. तर आपण आता चाललेलो आहे कृषी महोत्सवमध्ये. तर आता जाऊया आतमध्ये आणि भेटूया तुम्हाला तिकडेच. चला मित्रांनो, कृषी महोत्सवमध्ये आपण आतमध्ये आलेलो आहे आणि बकासूरसाठी जे बसायला गेलेलं आहे ना, ती जागा फक्त बघा एकदम टॉपची गेलेली, म्हणजे सर्वांना दिसणार आहे. मागच्या वेळी जमिनीवर होतं, त्यामुळे बऱ्याच लोकांना दिसायला भेटलं नाही बकासूर कुठं आहे, कसं आहे, कारण पूर्ण चाळीसांनी घेरलेलं होतं. विनायक, काय सांगशील, काय आहे? माहोल खतरनाक आहे. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी एकदम जबरदस्त आहे. कारण मागच्या वर्षी काय व्हायचं, प्रॉपर मंदी बघायला म्हणजे मिळायचंच नाही. आता बरोबर, जे काही अरेंजमेंट केलेले आहे त्यातून आपल्याला प्रॉपर एकदम असं सर्वांना बघता येईल. सो आणि सादरीकरण टॉपच आहे, एकदम भारी. म्हणजे पुसेगावला जो क्राऊड आपण बघितला होता ना बैलगाड्याला पुसेगावला, हां, सो तेवढीच फॅमिली इकडे देखील कोकणात आहे. बरोबर, नक्कीच. आता बाहेरच्या गाड्या पण बघितलं असतो केवढ्या प्रमाणात लागल्या, अजून येतात गाड्या बऱ्याचशा. क्राऊड खूप जास्त होणार, एवढे 100%. बघूया आता थोड्या वेळ वाट बघत बसतो बकासूरची. थोड्या वेळात वाटतं एक साधारण 1च्या आसपास त्याची एंट्री होणार आहे. आमच्या दूध व्यवसायासाठी ज्यांचा आम्हाला खूप मोठा हातभार लागलेला आहे. हा सोनारेड आहे, गाव मुरडम. हा 6 वर्ष 11 महिन्याचा आहे आणि घरच्या म्हशीची पैदास आहे. हा खास ब्रीडिंगसाठी वापरला जातो, त्याच्यामुळे म्हशींच्या दुधात वाढ होते. उत्कृष्ट प्रजातीची पैदास त्याच्यामुळे होते आणि सलग 2 वर्ष वाशिष्ठीचा राजा म्हणून हा इथला विजेता आहे कोकण कृषी विद्यापीठातला. आणि तुम्ही कुठून आलात? मी मुरडमधून आलो आहे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. अच्छा, म्हणजे आपल्या इथलाच आहे? हो, इथला आहे, कोकणातलाच आहे. 5 फूट 3 उंच असते याची. आणि कमीत कमी वाढतो किती हा बैल? सगळ्यात टॉपची हाईट आता त्यांनी घेतलेली आहे. अच्छा, हे सोना. आणि नाव काय सोना आहे का याचं? मित्रांनो, आपण तिकडनं भटकून आलोच आणि त्याच्यामधनंच बघा हे बांबूपासून तयार केलेलं घर आहे. आतमध्ये खुर्च्या वगैरे पण तुम्ही बघू शकता, सर्व बांबूपासून तयार केलेले आहेत. आणि वरती जे लॅम्प पण आहेत ना, ते पण बांबूपासून केलेले पण दिसू शकतात तुम्हाला. खूप सुंदर आहे. आतमध्ये गारवा खूप भारी, म्हणजे बाहेर एवढं ऊन आहे ना, तर त्याच्यातनं आपण आलो आणि आत बाहेर अक्षरशः करपडायला होतं आहे. पण इथं आल्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला एक 50 ते 60% आपल्याला गारवा जाणवतो इथं आतमध्ये. खूप छान आहे. तर अजून आपण बऱ्याचशा गोष्टींना भेट देणार आहोत. तर आपण जाऊया दुसरीकडे आणि दाखवतो तुम्हाला अजून आपल्याला काय काय बघायला भेटेल कृषी महोत्सवमध्ये. चला मित्रांनो, मगाशी तुम्ही बांबूंनी बांधलेलं घर बघितलं. आता आपण आलेलं आहे दुसरीकडे, दुसऱ्या घरात. ते आहे ते शेणानं सारवलेलं घर आहे. बघा समोर बघू शकता कशाप्रमाणे आहे. आत जाऊया आणि गावाकडचं घर कसं असतं त्याचं तुम्हाला थोडक्यात माहिती येतो. चला. जयकार होऊ दे, सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, असा गोड आशीर्वाद त्यांच्या आवडीनं वासुदेवाला दान होऊ दे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मित्रांनो, या सांताक्लॉजच्या जमान्यात वासुदेव भेटणं खूप रेअर आहे आणि त्याच्याकडनं आज आशीर्वाद भेटलेला आहे. खूप भारी आहे. आणि आपण आतमध्ये आता घरात आलेलो आहे आणि हे बघा पारंपरिक घर गावाकडचं. वाडा कसा असतो ते तुम्ही बघू शकता कशाप्रमाणे आहे. एवढा गारवा आहे ना, एवढा गारवा. आपण आत पण जाणार आहोत. हे बघा इथले पण तुम्ही रूम बघू शकता कशाप्रकारे आहे ते. आणि हे घर आता खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला भेटतं आहे. आणि हे इथे कृषी महोत्सवमध्ये बघायला भेटलं मला. खूप मी भाग्यशाली मानतो. आणि गावात आहेत अजून पण, म्हणजे पण काही ठिकाणी आता पावसामुळे वगैरे आहेत ना, गावांकडची जी घरं आहेत ना ती बदलत चाललेली आहेत. सगळीकडे सिमेंटची घरं वगैरे होत चाललेली आहेत. त्यामुळे आहे ना हे जे शेणानं सारवलेलं घर आहे ना, खूप कमी प्रमाणात बघायला. जे जुने लोक आहेत ना त्यांच्या घरातच हे आपल्याला शेणानं सारवलेलं घर बघतात. आणि घरात जो आनंद असतो ना तो देखील आता हरवत चालला. सर्व आपले मित्रमंडळी आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत चाललेले आहेत. त्यामुळेच आहे ना मित्रांनो, हे घर सध्या असं एकटं पडत चाललेलं आहे. आणि हळूहळू या घराला म्हणतात ना आपण एक क्रॅक जातो तो तसाच आहे, तर संपत चाललेला आहे. तर हे जपलं पाहिजे आणि हे आपण हे आपल्या कोकणातच जपू शकतो. कारण बाहेर येणारे पर्यटक जेवढे आहेत ना, हे आपल्याला हे खास आपल्या कोकणात हेच बघायला येतात. त्यामुळे हे जपा, हे पुढंच आपल्या आयुष्यात बघायला भेटणार नाही. मित्रांनो, कोकणातलं देवघर हे बघा खूप सुंदर आहे. बघा हे देवघर आता बघायला भेटणं खूप म्हणजे आश्चर्यक गोष्ट आहे. आणि इथं बघायला भेटते खूप भारी आहे. खूप सुंदर प्रकारे सजवलेलं आहे. गोंडे बिंडे सगळे ठेवलेले आहेत. आणि हे बघा गारवा आहे ना, गारवा खूप प्रमाणात आहे आतमध्ये. 1 महिना गेला. हे मापाचं घर आहे. आधी मापं बनवताना आपल्याला चिखल तुडवावं लागतो, त्याच्यात कोंडा वगैरे टाकून आम्ही ही मापं तयार केली. मापं तयार केल्याच्या नंतर बांधकामाला सुरुवात केलं. याला बांधकामाला सुरुवात केल्याच्या नंतर मापं आपण जेव्हा भिंतीला लावतो त्याच्यात दगडाचा कपडा वगैरे मारायला लागतात की मग त्या भिंतीला क्रॅक जात नाही. लक्षात आलं का? हे असं काही प्लास्टर वगैरे आम्ही सर्व करून हे संपूर्ण
जमीन वगैरे चोपून वगैरे केलेली अशी जमीन आहे. हे आपलं देवघर आहे, कुळस्वामी आहे. हे कुळस्वामीचं इथं छोटंसं आपण काय केलं, देवघर केलेलं आहे. देवघरात आपल्या घरात भांडी आहेत पितळीची वगैरे, तामान वगैरे आहे, सगळं काचेची भांडी आहेत. पण हडपा आहे, जाता आहे, पाटा आहे, वरवंटा आहे. आपल्या माडीवरती कणगी ठेवलेली आहेत. पहिल्यांदा कणगी ठेवायच्या, आता त्या कणगी बघायला मिळत नाही. आता प्रत्येकाला कसं फ्लॅट पाहिजे, त्या फ्लॅट मध्ये आता वरती आपल्याकडे पाळणा आहे, जायला जिना आहे वरती. पण आता कशी गर्दी असल्यामुळे आम्ही ते माणसं जास्त सोडत नाही. बरोबर. आता त्या घराला आमच्या 4 पडवे आहेत कमीत कमी. आता किचन वगैरे बाहेर आहे, बाहेर तिकडे चूल वगैरे, पानचूल वगैरे सगळं बाहेर केलेलं. बरोबर. घरा वाटली शो साठी झाडं लावलेली आहेत, फणसाची, आंब्याची वगैरे झाडं लावलेत, कलम. आता त्याच्यावर फणस सुद्धा लागलेले आहेत. मोसंबीची झाडं लावलेली आहेत, त्याच्यावर मोसंबी आले आहेत. इळलिंबू लावलेले आहेत, त्याला इळलिंबाला लिंब आली आहेत. बापरे, बांबू वगैरे लावलेले आहेत तिथं. आणि घरा वाटलं कंपाऊंड केलं आहे. आपल्या आवारामध्ये इथे एक विहीर आहे छोटीशी बांधलेली, कमीत कमी 7 ते 8 फुटावरती पाणी आहे. तिला राड बसवलेला आहे. बघूया बांधायला किती दिवस लागले? हे साधारण बांधायला दिवस आम्हाला 1 महिना पुरा लागला. कमीत कमी एका दिवसाला कमीत कमी 30 ते 40 कामगार असायचे. खूप सुंदर बांधलेलं आहे म्हणजे आपलं घर. वाडाच म्हणेन, घर म्हणणार नाही, वाडाच आहे एक प्रकारचा. फळे आहेत, भालं आहेत, लगी वगैरे ठोकून सर्व त्याच्यावर भालं वगैरे चढवलेली आहेत. बघा खुंट्या आहेत जुन्यातल्या, आता खिडकी आहेत त्यांना झडप, विंडो वगैरे सर्व आहेत. आपली बाज आहे, बाहेर ठेवलेली आहे बाज, त्याच्यावर बसण्याकरता आपण. कारण अगदी डिलिव्हरी झाली तर आपली पहिल्यांदा बाज लागायची, ती आपल्याकडे आहे. बरोबर. आमच्या तर आम्ही स्वतः विणतो. अच्छा. गेल्या वर्षी आम्ही वाडीत नाही विणून आणली होती. धन्यवाद मित्रांनो, मामाने माहिती दिली. हे बघा, इथली ही जी भांडी असतात ना, हे पितळ्याची सर्व बघू शकतो मी कशा प्रकारे. वरती माडी पण आहे, वरती माडीवरती पाळणा आहे आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत. बघूया, तुम्हाला ते पण दाखवतो कशा प्रकारे आहेत ते. आपण जाऊया आता. जरा एक जण वरती गेला आहे, एकेकान जायला पाहिजे कारण गर्दी खूप प्रमाणात आहे. त्यामुळे आपण वरती जाऊया आणि तुम्हाला दाखवतो वरती काय काय आहे ते. चला मित्रांनो, कोकणातल्या वाड्यातले ही हे बघा सुंदर अशी माडी, खूप सुंदर आहे. आणि इकडे असणारा हा पाळणा आपल्या कोकणात प्रत्येक घरामध्ये असतोच. आणि जिथं जिथं हे असं घर आहे, कौलारू घर आहे, तिथे आपल्याला हे बघायलाच भेटतं. खूप सुंदर आहे. आणि इथलं हे जे सगळं एका महिन्यामध्ये हे तयार केलेली खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि खूप भारी आहे, एवढंच म्हणेन मी. आणि गारवा खूप सुंदर प्रकारे आहे. मित्रांनो, वरची माडी तर बघितलीत, पण चूल कशी असते ना कोकणातली तुम्हाला दाखवतो. बघा, अशा प्रकारे ही मांडली जाते चूल ते आपल्या कोकणामध्ये. आणि इकडे हे सगळे काचेचे भांडी वगैरे असतात आणि त्याच्यावरती हे केलेलं जेवण. आणि चुलीवरचं जेवणाची टेस्ट असते ना, ती एकदम टॉपची असते. मी खूप वेळा खाल्लेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आणि त्याच्या साईडला म्हणजे लहानपणी असताना आम्ही बसायचो, घरात जुनं घर होतं तेव्हा मी सगळं अनुभवलेलं आहे. आणि तेव्हा पण आहे ना, मी सकाळी उठल्यानंतर पहिलं लाकडं लावणं आणि तिकडे आंघोळीला म्हणजे पाणी तापत ठेवणं आणि ते सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. आता ते अनुभवायला भेटत नाही कारण आपली जागा जी आहे ती पाणथळ आहे, त्यामुळे ते आता आपण सगळं मोठं घर गेलेलं आहे. तर हे सध्या जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या सगळ्या हे बघून. खूप भारी वाटतं असं मित्रांनो. आणि पाणी तापवायला असलेला हा बघा, हा बंब खूप सुंदर आहे. आणि हे बघा, बाहेरची पडवी कशी असते ना घराबाहेरची, मागच्या बाजूची. आणि हे बघा, इथं आता बरेचसे आपण लावलेले आहेत. इकडे आंबा लावलेला आहे, तिकडे चिकू पण आलेले आहेत, तिकडे लिंबू आहेत. हे बघा, तिकडे पण चिकू आलेले आहेत, नारळ पण लावलेलं आहे इकडे. खूप सुंदर आहे. फणसाचं झाड पण आलं आहे इथं. आणि तिकडे विहीर पण आहे. विहीर कशा प्रकारे आहे ना, ते पण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, घराच्या आतमध्ये असलेली खिडकी पारंपरिक पद्धतीची. आणि खूप भारी वाटतं, एकदम सुंदर असा गारवा आहे इकडे. आणि हे अनुभवायला कृषी महोत्सवात आपल्याला बघायला भेटतं आहे. तर तुमच्याकडे कधी वेळ असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. साधारण 5 ते 9 तारखेपर्यंत आहे. आणि तुमच्याकडे एक अर्धा 1 तास असेल ना, तर हे कोकणातला वाडा कसा असतो ना, तो नक्की भेट द्या. मित्रांनो, आतमधून आपण आलेलो आहे. आणि हे बघा, ही जांभ्यान बांधलेली विहीर आहे. मग एक दाखवलेलं आहे अशा प्रकारे असतो तो, हा रहाट म्हणतात त्याला. आणि हे बघा, हे पाणी खूप सुंदर वगैरे गेलेलं आहे. मित्रांनो, हे बघा, हे असे सुंदर असे घोडे. हा सर्वात उंच आहे, त्या दोघांमध्ये सर्वात उंच असणारा बघा हाच आहे एकटा. राज म्हणून नाव आहे, 5 वर्षाचा आहे. आणि 64+ इंच अशी उंची आहे त्याची मोठी. काटेवारी रंग पांढरा पूर्ण साफ असा. खास लग्नासाठी वगैरे असेल ना, त्याच्यासाठी मग हा बोलवला होतो. मित्रांनो, या राज बैलाला हे बघा, हे पायाला पण चांदीचं आहे, हे चेन पण चांदीचं आहे. आणि ह्याच्यासाठी खास हार पण केलेला आहे चांदीचा. बघा, नजर बघा अशी याची, एकदम सुंदर. कोणत्या हेड जॉब म्हणतात, हेड जॉब. हां, हेड जॉब
याचं काय कशासाठी हे पाळतात? साऊथ आफ्रिकामध्ये पाहिला जातो. हा शोसाठी पाहिला जातो. ओके शोसाठी पाळला जातो का? हो, हो. त्याला त्याचा काटे आहेत का काय वरती फक्त काटे? show साठी? मित्रांनो तिथं मकाऊ बघितलं तुम्ही, सोबत इथं बरेचसे पक्षी पण आहेत, म्हणजे लवबर्ड्स वगैरे पण आहेत, मसकली कबूतर पण आहेत आणि समोर बघताय ते तुम्ही सगळ्या पर्शियन कॅट आहेत. बाकी इथे ससे वगैरे पण आहेत, हे बघा खूप सुंदर आहेत. आपल्याकडे पण पर्शियन कॅट आहेत, 3-4 प्रकारचे आहेत आणि खालती बदक वगैरे पण आहेत. त्याने मग अशी उंदीर पण दाखवलं तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे आणि खूप सुंदर आहे. अजून ते सेटअप लावायचं आहेत, लावतात हळूहळू. आमच्याकडे राधा नावाची मोठी म्हैस आहे, जे जगातील सर्वात मोठी म्हैस म्हणून गेली वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आणि तिची इंडिया बुकमध्ये पण नोंद झाली. तिची 2 फूट 8 इंच उंची आहे आणि तिला आत्तापर्यंत 75 लाख रुपयाची मागणी झाली. आतापर्यंत तिचे 25 ते 26 प्रदर्शन झाले. आता ती इंटरनॅशनल लेवलला जाणार आहे. आता ती महाप्रसाद एक्सपो परभणी येथे रिप्रेझेंट करणार आहे आपल्या महाराष्ट्रात. असे तिचे आता भरपूर प्रदर्शन झालेले आहेत. तिला भरपूर तिचे प्रेक्षक पण भरपूर आहेत. तिला बघण्यासाठी येणारे लोक पण भरपूर आहेत. आता आम्हाला असं स्वतःहून बोलवलं जातं प्रदर्शनला. खूप ठिकाणी आमचे इंटरव्ह्यू बाईट्स वगैरे खूप झाले. आतापर्यंत सर्व नॅशनल इंटरनॅशनल TV चॅनलला पण आमची न्यूज गेली. आणि सर्वात जास्त मागणी 75 लाखाची झाली. 75 लाख. आता हे दुसरं वर्ष आमचं आहे. मला सांगा, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली असं तुम्ही म्हणताय. काय पद्धतीचा तो प्रवास होता? ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला होता आम्ही सुरुवातीला, जेव्हा म्हणजे आमच्याकडे याची पैदा झाली. आम्ही जेव्हा हे सुरू केलं, आम्ही प्रदर्शन वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्ही जेव्हा दावा केला होता की आमच्याकडे तेव्हा सर्टिफिकेट नव्हतं की आमच्याकडे बाबा अशी म्हैस आहेत, आम्ही जगातील सर्वात मोठी म्हैस. आम्हाला लोक विचारायचे की बाबा कशी आहे, तुमच्याकडे काय प्रूफ आहे की बाबा तुमच्याकडे एवढी म्हैस आहे, दुसरीकडे काय असू शकत नाही. तर मग आम्ही काय केलं की आम्ही त्यांचे जे गिनीज बुकवाल्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला. त्याच्यानंतर त्यांचे आम्हाला जसे इन्स्ट्रक्शन येतील त्यानुसार मग आम्ही त्यांचा सर्व डाटा फिल केला. त्याच्यानंतर त्यांच्या गाईडलाईननुसार आम्ही सर्व तिची माहिती तिचं पूर्ण चेकअप करून तिचे सर्व डिटेल्स वगैरे आम्ही त्यांना पाठवले. आम्हाला या सर्व प्रोसेसला 6 ते 7 महिने लागले. 7 महिन्यानंतर आम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा मान मिळाला. खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे. मित्रांनो, आपण पाटणा आलो. सर्वात जगातील सर्वात छोटी म्हैस बघितली तुम्ही, राधा नावाची. मागच्या व्हिडिओमध्ये पण, मागच्या वर्षी पण आपण केलेलं त्याच्याला कवर, यावेळी पण केलेलं नाही आणि त्याच्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव पण नोंदलं गेलेलं आहे. बाकी तर समोर बघू शकता मचाण आहे आणि इकडे झाडं वगैरे लावलेली आहेत. मचाण आपण बघितलं, आपण जेव्हा मालदुलीला गेलेलो ना तेव्हा तिथं बांधलेली होती. ते आता बऱ्यापैकी तुटायला आलेले काय ठिकाणी आणि आता ही अशी मचाण कुठेच बघायला भेटत नाही आहे. आणि इकडे पण जास्त लोकांना पाठवत नाहीत, थोडे लोक करून पाठवत आहेत. कारण लोक जाणारी माणसं असतात ना ती धावत पळत जातात, त्यामुळे थोडं, आणि कसं वर्षावर बांधलेलं असल्यामुळे ना कधी पण शेणानं चालवलेलं आहे, त्यामुळे थोडं रिस्की काम असतं. पण खूप सुंदर प्रकारे बांधलेलं आहे मचाण. आपल्याकडे काय काय आहे आता? आता चहा, कांदा, सकाळी चहा, कांदा पोहे, परत कोथिंबीर भाकरी, नॉनव्हेज, व्हेज नॉनव्हेज, वडे मटण. आणि आपली विशेषता काय? आपण सगळं बनवतो ते घरगुती पद्धतीने का? अरे वा. आणि कोणते कोणते पदार्थ आहेत आणि आपली स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी असं म्हणजे आपलं पिठलं भाकरी, कोळी भाकरी, परत वडे मटण. तेव्हा आपला स्टॉल नंबर किती आहे हा? 2 नंबर. ओके ओके. तर 2 नंबरचा स्टॉल आहे मित्रांनो, नक्की भेट द्या. ओके ओके. मित्रांनो, हे बघा वाजंत्री पण तयार आहेत आणि माहोल पण तयार झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये शंकराच्या नंदीचे म्हणजेच बकासूरचे पाऊल आपल्या बाजूशेकमध्ये पडणार आहे आणि इकडनं तो चालत जाणार आहे कृषी महोत्सवाच्या दिशेने. तर येईल तो आणि भेटून पण थोड्या वेळात. चला. मित्रांनो फायनली आलेला आहे मोहिलबाई आलेला. मोहिलबाई बघा समोर त्याची एंट्री आलेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ आहे बकासूर. हा बघा, हा बघा फायनली आलेला आहे बकासूर. बकासूरची एंट्री झालेली आहे चिपळूणमध्ये बाजू चेकला. हा बघा सर्वांचा लाडका बकासूर. मित्रांनो फायनली बकासूरची एंट्री झालेली आहे. पार्टी बघू शकता, तुफान गर्दी.
माहोल बघितला कशा प्रकारे आज आला आहे तो, आणि थोड्या वेळात तो कृषी महोत्सवमध्ये एंट्री करणार आहे आणि त्याची जागा जी आहे ती तुम्हाला दाखवली मी. बघूया मोहिल शेटची आपल्याला जर बाईट घेता आला तर घ्यायचा प्रयत्न 100% करू आपण. पण सध्याची गर्दी तुम्ही कशा प्रकारे आहे ते तुम्ही बघू शकता. एकदम टॉपचा माहोल झालेला आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली आहे. अजून आतमध्ये पण गर्दी जमलेली आहे, जे प्रेक्षक आहेत ते आतमध्ये पण आलेले आहेत. तर आपण आज जाऊया कृषी महोत्सवमध्ये आणि तिथनं बकासूरचा आपण सर्व असणारा माहोल तो एन्जॉय करूया. चला. फायनली बकासूर स्टेजवरती आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आजूबाजूचं पब्लिक बघा कशा प्रकारे आहे ते. कारण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा मुलगा जो पहिला खूप राहायचा आणि खूप विकायचा, नाव त्याचं मोहित. या बैलामुळे तो मोहितचा मोहित शेर झाला. आपण हे फक्त शक्य झालं बैलगाडी क्षेत्रात. आपण जोरात टाळ्या वाजवायच्या. टाळ्या मला वाटतं कमी पडल्या. आपण मित्रांनो बघताय कशा प्रकारे गर्दी आलेली आहे. आमची अवस्था आता काय आहे ती बघू शकतो तुम्ही. आणि पूर्णपणे घामटलेलं आहे, घामालक्ष आमची अंघोळ झालेली आहे. एवढी तुफान गर्दी आहे ना खास बकासूरला बघायला. आणि अजून पण देखील ती गर्दी कामात राहणार आहे, कारण संध्याकाळपर्यंत असणार आहे ती बकासूर. त्यामुळे गर्दी चिकार असणार आहे. आम्ही आता बॅरिगेडच्या आतमध्ये आहोत आणि बरोबर आमच्या समोरच दिसतोय तुम्हाला हा बकासूर. मित्रांनो हे प्रेम फक्त आणि फक्त बकासूरसाठी आहे आणि कायम प्रेम राहणार आहे. आणि हे जेवढं फॅन फॉलोईंग जेवढे आहेत ना ते खास बकासूरला बघायला खूप लांबून आलेले आहेत. आणि माझं एवढं नशीब चांगलं आहे ना की तिथनं उडी मारून मी आतमध्ये आलेलं आहे. आणि मला जो नजारा भेटला आहे ना तो फक्त तुम्ही बघा, बकासूरचा कशा प्रकारे नजारा भेटलेला आहे तो बघा. मित्रांनो बकासूरची मी असं माहिती वाचली की तो त्याच्याच घरातल्या एका गाईच्या पोटीत आलेला जन्माला आलेला आहे. त्याचं पहिलं नाव सरपंच होतं, म्हणजे मोहिल शेट्टी त्याला सरपंच नावानं हाक मारायचे. आणि त्याच्यानंतर एका शर्यतीमध्ये तो एकदम वेगवान धावत होता, तेव्हा त्याला एका अँकरने बकासूर असं नाव दिलं. आणि त्यातनं जे नाव फेमस होत गेलं ना ते पुढं होत गेलं आणि असं ते बकासूर नाव पळत गेलं. आज हे बकासूरसाठी बघायला जेवढे प्रेम आहे ना ते खूप कमी आहे. मगाशी खूप गर्दी होती याच्यापेक्षा. आता बरेचसे लोक घामामुळे कंटाळून उन्हामुळे आहेत ना बरेचसे निघून गेले, पण हे प्रेम कायम राहणार त्याच्यावरती. आणि असंच आज उद्या आणि भविष्यात जेवढे लोक येत जाणार ना त्यांना लोकांना समजायला की बकासूर कोण होता आणि बकासूरचा दरारा काय होता ना हे त्यांना कायम समजत राहणार आहे. मित्रांनो आपण मग तिकडे आतल्या साईडला होतो, आता आपण बाहेरच्या साईडला. आणि इकडनं बघू शकता कशा प्रकारे गर्दी आहे ती. तिकडे वादन वगैरे चालू आहे, वरती चिक्कार गर्दी झालेली आहे. आणि ते आता आम्ही स्किप करून आम्ही आता बाहेरच्या दिशेने आलेलो. आम्हाला बाईट भेटणार नाही कारण खूप गर्दी आहे. त्यामुळे आता बाकीचे जे इथलं काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आता आपण चाललेलो पुढे पुढच्या दिशेने. आणि इथे अजून एक जसं आपण मागाशी वाडा बघितला, एक परत आपलं बांबूचं घर बघितलं, तसंच इथे एक गोठा आहे तो पण तुम्हाला दाखवतो. तर जाऊया तिकडे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळात. चला मित्रांनो अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे हा गोठा असतो आणि इकडे असं हे दूध काढलं जातं. आणि आत गेल्यानंतर बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे अशा गाई लावलेल्या असतात इथे दोन्ही साईडला. त्या साईडला गोठा बघितल्यानंतर तिकडे कुंभाराचं घर पण आहे त्या साईडला.
आणि तिकडे चाऱ्याची लागवड केलेली आहे बघा. या साईडला पण गुरं बांधलेली आहेत, म्हणजे गाव ठिकाणी कसे आहे बाहेर गुरं बांधतात ना, ते जशा प्रकारे बांधतात. तिकडे समोर जे जांभ्याचं बांधले त्यात पाणी ठेवलेलं असतं आणि त्याच्यात ते पाणी पितात. इकडे पण आहे, या साईडला पण आहे. तर आता आपण जाऊया त्या साईडला पुढे. तर त्या साईडला शेळीपालन आहे, इकडे कुक्कुटपालन आहे. बघू शकता कशा प्रकारे आहे ते. सर्व प्रकारचे कोंबड्या आहेत आणि खालती पाणी. आणि इकडे अशा प्रकारे सर्व झाडांची लागवड केलेली आहे. काजू आहे, फणस आहे आणि झेंडू वगैरे पण आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ते. बाकी इकडे पण नारळ वगैरे पण आहेच. तर कसं वाटतं आहे, हा इथला एक व्ह्यू एकदम भारी आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्ही आलात तर साधारण अर्धा पाऊण तास जाईल तुम्हाला इथं फिरायला. तर तुमचा अर्धा एक तास इथला तुम्हाला पूर्ण थकावट आहे ती दूर करून टाकलं. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. चला.